हा याला प्रपंचाची जोड आहे. जीवाला सगळं माहिती आहे. प्रपंच दुःखद आहे की प्रपंचामध्ये यातना आहेत, प्रपंचामध्ये ताणतणाव आहे, सगळं माहिती आहे. बरं खरं सांगा, तुम्हाला माहिती आहे की नाही? पण तरी सोडता येत नाही. विविध कारणाने या ठिकाणी माणूस त्या विषयाशी बांधलेला आहे. बद्ध म्हणजे काय, मुक्त म्हणजे काय आपल्याला कळतंय का? बद्ध कोणाला म्हणावं? जो बांधलेला आहे त्याला बद्ध म्हणतात की नाही. आता हे पशु पक्षी आपण जनावर याला बांधतो, कशानं बांधतो? दोरीनं किंवा साखळदंडानं बांधतो की नाही. मग ते बांधल्या गेलेली त्याला बद्ध म्हणतात, आणि त्यांची साखळी सोडली की ते मुक्त होतात, आहे की नाही. तसं तुम्ही आम्ही बांधलेलो आहेत. कशानं बांधलेलो आहे? आता त्यांना साखळदंड आहे, तुम्हाला काय? आपण प्रपंचाच्या विषयाच्या आसक्तीनं बांधलेले आहोत. मन हे मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. शास्त्रकार आपल्याला या ठिकाणी सांगतात, माणूस स्वतःच्या मनाच्या विकल्पाने या ठिकाणी स्वतःला बांधून घेतो, आणि मनाचा निश्चय जर झाला तर स्वतः माणूस मुक्त सुद्धा होतो. परंतु त्यासाठी मात्र सातत्याने संतांची संगती, सद्गुरूचा सहवास हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला हे मुक्तीचा मार्ग मिळतच नाही. भूतलावर मला सांगा, आपल्याला मुक्तीचा मार्ग देणारे कोण आहे? सद्गुरू संतच आहे की नाही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. समर्थ रामदास म्हणतात की नाही मनाच्या श्लोकमध्ये, भूदेव संतासी सदा नमावे. का? तर ते मुक्तीच्या मार्गावर नेणारे आहेत म्हणून, आपल्याला मार्ग दिशा दाखवणारे आहेत म्हणून. आता ताईने सांगितलं की नाही, सद्गुरूचं वर्णन खूप सुंदर केलं त्यांनी. गुरु म्हणजे ज्ञान आहे, गुरु म्हणजे मार्ग आहे, गुरु म्हणजे दिशा आहे. या ठिकाणी मानवाला दिशा देणारा, मार्ग दाखवणारा कोण असेल तर गुरु आहे. प्रापंचिक जीवनाच्या प्रवासामध्ये प्रवास करत असतानाही गुरु हाताला धरून आध्यात्मिक अवस्था प्राप्त करून देतो. म्हणून गुरु श्रेष्ठ आहेत. सगळे